आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व सदस्य उपस्थित होतो. सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील, मान्य आशिष शेलारजी, शिवेंद्रराजी आणि शंभूराजी ऑनलाईन होते. उदय सामंत होते. आम्ही सगळ्याच सदस्यांनी आणि समितीच्या बरोबर आमच्या समवेत न्यायमूर्ती शिंदेसाहेब आणि बाकी सर्व अधिकारी होते. सविस्तर चर्चा झाली सगळ्या मुद्द्यांवर आणि अतिशय एक सकारात्मक भूमिका आमची सर्वांची आहे आणि सरकारची सुद्धा या बाबतीमध्ये या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच भूमिका आहे. आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदेसाहेब, आमचे विभागीय आयुक्त कोकण आणि आमच्या विभागाचे सचिव, आमच्या समितीचे सदस्य सचिव हे त्यांच्या समेत चर्चा करण्यासाठी जाणार आहेत. आणि चर्चा झाल्याच्या नंतर मग आणखीन काही मुद्दे उपस्थित होतील त्यावर पुन्हा आम्ही समिती चर्चा करू. सर, आंदोलनावर प्रमुख आरोप होतोय की प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे मुंबईमध्ये आलेल्या आंदोलनाची. काय व्यवस्था नाही, आता पाऊस जास्त होता तरी नंतर रात्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या चर्चा झाली आणि मग मला वाटतं आता बऱ्यापैकी तिथं लाईटची, आता पाण्याची सोय करण्यात आली. त्या ठिकाणी सॅनिटेशन वाढवण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मग तिथे खड्डे भरावेत, ज्यामुळे आंदोलक जे आहे त्यांना त्रास होणार नाही. चिखल जास्त आहे परंतु लाईटची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सगळ्याच बाबतीत आता